नमस्कार, आपण पाहतात न्यूज 18 मराठी. मी श्रेयस पांडे. सध्या आता ज्या पेपर फुटीच्या संदर्भातून राज्यभर आणि देशभरात आंदोलन सुरू आहे, त्या संदर्भातली पहिलीच महत्त्वाची बातमी. पेपर फुटीच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तर पुण्यातील शनिवारवाडा इथं विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं इथे या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून. वैभव, मोठ्या संख्येने विद्यार्थी इथे जमलेले आहेत. पुण्यातून कुठून कुठपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सध्या या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत? मुरुगा, प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये झालेली पाहायला मिळते. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर लाठीमार झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट जी आहे अति पसरलेली होती आणि त्याच्या समर्थनार्थ मोर्चे जे आहेत ते मोर्चे सुरू करण्यात आलेले होते. पुण्यामध्ये सुद्धा हा सीजेपीच्या वतीनं मोर्चा जो आहे तो सुरू करण्यात आला आणि जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. मुलींची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या होर्डिंग्स त्यांच्या हातामध्ये आहेत, या होर्डिंग्स ज्या आहेत ते लक्ष वेधून घेणार आहेत. वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या कमेंट्स करणाऱ्या सगळ्या होर्डिंग ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येत आहेत. हे विद्यार्थी हे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा भविष्यासाठी एकत्र येतात. त्याच्यामुळे या सगळ्या मोर्चामध्ये या विद्यार्थ्यांचं सहभागी व्हायचं कारण काय, असा सगळ्यात महत्त्वाचं. तू कुठून आलीस? मी शाळेवरून आले इथे. 9वीत आहे. मोर्चात का सहभागी झाली? कारण दिल्लीमध्ये आता जे काही चालू आहे त्याच्याबद्दल मला अगदी कसं तरी वाटतंय. दिल्लीमध्ये आता जे काही चालू आहे मला पोलीस बद्दल, मोदी सरकार बद्दल अगदी खूप वाईट वाटतंय की डेमोक्रेसी आम्हाला शाळेत शिकवलं जातं की डेमोक्रेसी इज द बेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बिकॉज इट इज अ अकाउंटेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ही चालली इथे अकाउंटेबिलिटी, चालली जी मला अजिबात खपत नाही. त्यामुळे मला असं, मी आता परीक्षा देऊन आले, माझ्या आज सायन्सचा पेपर होता आणि आला मी बरोबर ड्रेस वगैरे सगळं बदलून इथे आले कारण मला यावेळेस सहभागी घ्यायचा होता. माझी सोमवारी परीक्षा संपणार आहे. माझ्या डोक्यात असं होतं की मी परीक्षा संपल्यावर दिल्लीला जाणार, तिथे जाऊन मोर्चा काढणार. पण नंतर वाटलं की नाही, अभ्यासावर परिणाम पडेल म्हणून मी आज इथे आले. आजचा अख्खा मोर्चा मी इथे कंप्लीट करणार आणि मगच घरी जाऊन अभ्यास करणार. शुभेच्छा तुला. असे अनेक मुलं जी आहेत, अशा अनेक मुली या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. प्रत्येकाला हा आपला प्रश्न वाटतोय. याचं कारण आहे कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण ही 11वी 12वीला आहे, कुणीतरी तयारी करते त्या संदर्भातली. आणि गमतीची बाब, तुम्ही शाळेतनं डायरेक्ट आले का? घरी चाललेत का मोर्चात चाललेत? कुठे जाणार मोर्चात? बरं, ठीक आहे. ही लहान मुलं जी आहेत, अगदी 7वी 8वीची मुलं असतील, ही मुलं मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत आणि मोठ्या संख्येने, साधारणपणे 3 ते 4 हजाराच्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काही ठराविक अंतर जे आहे ते मेंटेन केलेलं आहे आणि सगळे विद्यार्थी जे आहेत ते राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त मोर्चामध्ये मागे चालताना दिसत आहेत. एक नक्की आहे, चीड जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणारीच सगळी एकूण ही मुलं जी आहेत त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हीच आहे. स्टुडिओ, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी देखील जमलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातली ही दृश्य आहे, आपण पाहतोय. पुण्यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. नीट पेपर फुटीच्या संदर्भात हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि एकच मागणी आहे, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यासाठीच हे विद्यार्थी इथे जमलेले आहेत. तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर इकडे राज्यभरामध्ये आणि देशभरामधून असे विविध चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहेत की रस्त्यावर विद्यार्थी उतरलेले आहेत.